पिंजरा पिंजरा रे हीच लायकी आहे तुझी, हीच लायकी आहे. खरं तर मी आधीच तुला मारायला होतं, पण नाही मारलं. नारायणी, नारायणी, काय हा फालतूपणा? थांबव नारायणी. थांबा हे सगळं. तू काय चाललंय तुला? सांग मला. तुझं काय चाललंय तुझं? नाही सोडणार तिला. नारायणी, तात्या, काय चाललंय तुझं? नारायणी. तुम्ही मारामारी करताय, तू रेकॉर्डिंग कसं करतोस? बंद कर ते. मला करायचं ते मी करतोय. मम्मा, आज मी हिला जिवंत नाही सोडणार. नारायणी, हे बघ, वेडेपणा करू नकोस. माझं ऐक. आपण सगळं सोडवू ना. तू माझं ऐक. प्लीज, सोड मला. ऐक. नारायणी, तू काय करतेय? फार झालं नारायण, खूप फालतूपणा झाला तुझा. आता जर माझ्या आनंदीला हात लावलास ना तर जिवंत सोडणार नाही तुला. चालते आत्ताच्या आत्ता इकडनं. आनंदी, कळतंय का काय झालंय? हे काय झालंय बघ, माझ्याकडे बघ. आनंदी, तुला लक्ष नसतं. काय करतोय? भान नाही ठेवताय तुला? आनंदी, मी आनंदी, तात्या, आनंदी, आनंदी, डोळे उघड. तात्या, डॉक्टरांना बोलवा. तात्या, डॉक्टरांना बोलवा लगेच. आनंदी, आनंदी, बोल काहीतरी. हे बघ. नारायणी, माझ्या आनंदीला काही झालं ना तर जिवंत सोडणार नाही मी तुला. आनंदी, हे डोळे उघड ना. माझ्याकडे बघ ना. आनंदी, आनंदी, मी तुला काही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. काय सांगू यांना? झाल्या प्रकाराबद्दल नुसतं कळलं तरी तब्येत बिघडेल यांची. मम्मा, कोणाचा फोन आहे? तुला काय करायचंय? तुला जे करायचं होतं ते केलंस ना? कुणाचाही विचार न करता केलंस ना तू? मम्मा, मम्मा प्लीज, मला माझा राग कंट्रोलच नाही झाला ग. यालाच अवसान घातकीपणा म्हणतात. मम्मा प्लीज ना, तू तरी ओरडू नकोस. मला क्षणभर कळलंच नाही मी काय करते ते. म्हणूनच मी तुला शांत राहायला सांगते. नेहमी सांगते, आधी विचार कर आणि मगच कर काय करायचं ते. आत्ता तू जे काय करून ठेवलेस ना, त्याचे पुढे काय पडसाद उमटणार आहेत देवास ठाऊक. मला माहिती आहे, माझी मम्मा माझ्या पाठीशी आहे. मी तुला आयुष्यभर पुरणार नाहीये नारायणी. मम्मा प्लीज, यावेळी तू मिटव, पुढच्या वेळी मी. बरोबर, म्हणजे पुढच्या वेळी पुन्हा तुला पाहिजे तसं करायला तू मोकळी. मम्मा प्लीज ना, प्लीज. तू मम्मा, फोन उचल ना. तू उचल, तुझ्या वडिलांचा फोन आहे. तू फोन घे आणि त्यांना सांग इथे तू जे काही केलंस ते सांग त्यांना. नागनाथ, ही काय भानगड आहे? कोणाचा फोन लागत नाही, लागला तर कोणी उचलत नाहीये. या सगळ्यातून काय अर्थ घ्यायचा?
दादा अक्का जाणून बोजून हे सगळं करते असं नाही वाटत आहे का तुला? कोण काय करताय मला माहित नाही, पण माझ्या आनंदीला जर कोणी काही केलं ना तर अरे मी तर हतबल झालोय रे. आणि तिने जर का ठरवलंच असेल की तुझा फोन उचलायचाच नाही तर तू तरी काय करणार आहेस? काकूनच ठाऊक, पण मला वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे. नाही नाही दादा असं काही होणार नाहीये. पण समजा असं काही झालंच तर मनाची तयारी ठेव. मनाची तयारी ठेव म्हणजे हं? म्हणजे अक्का आणि नारायणी तुला तर माहितीच आहे. डॉक्टर तिला शुद्ध कधी येईल? तसं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. मी तिला इंजेक्शन दिलंय, थोड्या वेळाने तिला शुद्ध येईल. पण डोक्याला झालेली जखम ती सुद्धा जास्त गंभीर नाहीये, पण तरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काळजी करू नकोस. चल. मला एवढ्या लवकर नाही जमणार. चल आपण एक काम करू. मी तुला आय लव्ह यू म्हणतो, तू त्यावर मी टू असं म्हण. काय म्हणायचं? मी टू. चल मी आधी म्हणतो आय लव्ह यू. मी तू. आनंदी, आनंदी स्वतःला जप. कारण तुला काय झालं तर मी कसा जगू? डोळे उघड ना. हे आनंदी डोळे उघड ना प्लीज. उघड ना डोळे. आनंदी, आनंदी तू बघ. मी आता त्या मायलेकींचे काय हाल करतो ते. हॅलो, पोलीस स्टेशन. मी वीरेंद्र देशमुख बोलतोय. आमच्या घरी एका मुलीवर खुनी हल्ला झालाय. लवकर या प्लीज. अरे ते जुडो काका म्हणतात ते का नाही कळत? तेवढा देशाला गोल्ड मेडल तरी मिळेल. तात्या, माझी थोडी चूक झाली. थोडी? तुमची थोडी चूक जर एवढी असाल तर मोठी चूक केवढी असाल? सासऱ्याचा खून, मर्डर. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले हा खुनी हल्लाय.
पोलिसांमध्ये तक्रार करायला पाहिजे. बोला काय करायचं? तात्या काय झालं? आलिया भोगाशी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान. नारायणी चल आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊया. घरी जाऊन काय करायचंय? तुला अटक करायला पोलीस येणार आहेत, त्यांची वाट बघायची का? वीर तुला डिवोर्सची नोटीस पाठवणार आहे, त्या नोटीसची वाट बघायची. नेमकं करायचं काय घरी जाऊन? नाही नाही, वीर असं काहीच करणार नाही आणि मी त्याला असं काही करू देणार नाही. तू त्याला ओळखत नाहीस. हा, आत्ता तू इथे जे काही केलंयस त्यानंतर वीर काय धिंगाणा घालेला याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. खरं तर मला असं वाटतं की पोलिसांच्याकडे तक्रार त्यांनीच केली असेल. मम्मा, मी एक काम करू, मी मुंबईला निघून जाते. छान. तू मुंबईला जाऊन काय फरक पडणार आहे? मुंबईमध्ये पोलीस नाहीत का? तुसगावच्या पोलिसांना मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. नारायणी, तू कुठेही गेलीस ना तरी हा कायद्याचा बडगा तुला आणि पर्यायाने मला स्वस्थ बसू देणार नाही. आता मग प्लीज काहीतरी विचार कर ना ग. आता मी नाही, आता तू विचार करायचा आहेस. निदान तुझ्या वडिलांचा तरी विचार कर. अगं त्यांना हे सगळं कळलं तर काय वाटेल त्यांना? मम्मा मम्मा प्लीज मला माफ कर. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. तू काही कर, मला वाचव मम्मा प्लीज. नारायणी, अगं तर तुला वाचवायचं म्हणजे मला कुणाच्या तरी हातापाया पडावं लागणार. ते करायला सुद्धा मी तयार आहे, पण कुणाच्या पाया पडू? मला काही कळत नाहीये, काही सुचत नाहीये मला. अरे दोघींच्यात थोडासा वाद झाला, त्यातून भांडणं झाली. उगाच त्याला गुन्ह्याचं नाव का देतोयस? रक्ताचा एक थेंब काय किंवा कुणाचा खून करणं काय? गुन्हा हा गुन्हाच असतो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. शालिनी काकू, आपण ही सगळी देवाची पूजा करतो ना, ती आनंदीला पण येते. मग चांगली गोष्ट ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. पण हे सगळं केल्याने काय होतं? प्रसन्न वाटतं. आपण दिवसभर केलेल्या कामाचा विचार करायला आपल्याला वेळ मिळतो. शालिनी काकू, अजून आनंदी का नाही आलीये? तू पण ना पंढऱ्या, ती काय तिथे कोणाबरोबर गप्पा मारायला गेली नाहीये, काम करायला गेलीये ती. आणि आजारी माणूस असलेल्या घरी थोडीफार गडबड असणारच. मला त्याची काळजी नाही वाटत आहे. मला फक्त याचीच काळजी आहे की अक्का आणि नारायणीताई पण गेल्यात ना तिथं. हो रे, नारायणी ही थोडी चिडलीच होती तिच्यावर, पण नारायणीच्या मागोमाग अक्काही गेल्यात ना तिथे, म्हणून काही काळजी वाटत नाहीये. मी एकदा जाऊन बघून येऊ का? अजिबात नाही, कारण तू तिथं गेलेला अक्कांना आवडणार नाही. आणि समजा अजून थोडा वेळ आनंदी घरी आलीच नाही तर मग मी ह्यांना किंवा गोरख भाऊजींना जायला सांगेन ना तिथे. ठीक आहे, पण तरी एकदा बघून येतो ना. एक सांगू, तुला ना आनंदी शिवाय करमतच नाही मुळी, म्हणून सारखं पळत असतोस तिला भेटायला. पण मला सांग, लग्न होऊन आनंदी तिच्या नवऱ्याच्या घरी गेली, मग काय करशील? मी पण जाईन तिच्या माग. वेडा कुठला. म्हणून मला असं वाटतं की नारायणीला शिक्षा ही झालीच पाहिजे. हे मला सांगण्याआधी ती मुलगी या घरात काय करते हे आधी सांगा. नारायणी, घरात मोठी माणसं आहेत ना, मग तू का बोलते? जरा गप्प बस. वा, उंदराला मांजराची साक्ष. पण मगाशी तुमची मुलगी कोणाचा तरी जीव घेत होती, तेव्हा कुठे गेल्या हो तुमच्या या सूचना? वीर, अरे हे घरगुती भांडण आहे. पोलीस, कायदा या सगळ्यांना काय याच्यात गुंतवतोस? दोन बहिणींच्यात वाद झाला, मिटव ना सगळं. तुम्ही मायलेकींनी ना एकदाच काहीतरी ठरवून घ्या.
नाही, ही म्हणते अनोळखी मुलगी, तुम्ही म्हणताय बहिणी बहिणी. अरे दोघींच्यात थोडासा वाद झाला, त्यातून भांडणं झाली. तू उगाच त्याला गुन्ह्याचं नाव का देतोयस? रक्ताचा एक थेंब काय किंवा कुणाचा खून करणं काय? गुन्हा हा गुन्हाच असतो. तात्या, अरे तू तरी बोल ना काहीतरी. शेवटी नारायणी या घराची सून आहे. सुनेसारखी वागली का कधी पण? देशमुखांची सून म्हणून घेण्यापेक्षा शेलारांची मुलगी म्हणून मिरवायला तिला जास्त आवडायचं. तात्या, सलोख्याच्या गोष्टी बाद झाल्या आता. इन्स्पेक्टर, नारायणीला ताब्यात घ्या. माझ्या डोळ्यांसमोर हिने कोणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केलाय. मिस्टर देशमुख, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही आय विटनेस आहात. तक्रार फक्त ॲग्रेवेटेड पार्टीच नोंदवू शकते. पण मग तिच्या वतीने मी तक्रार करतो असं समजा? नाही, असं नाही करता येणार. ज्यांना मारहाण झाले त्यांनाच तक्रार नोंदवावी लागेल. हे बघा आली. विचारत हिला काय ते. पोलीस कोणी बोलवले वीर? मी बोलवलं, कारण तुझ्यावर खुनी हल्ला झाला. आनंदी, तुमच्यावर खुनी हल्ला झाला हे खरंय? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी, आनंदी ये. सावकाश बस. हे बघ, इथे जो काही प्रकार झाला वा, तो नारायणीने फिजिकली टॉर्चर करून झालं. तुम्ही इमोशनली ब्लॅकमेल करा हिला. एक मिनिट. आता कोणी काही बोलण्यापेक्षा यांना बोलू द्या. हे बघ आनंदी, जे झालंय ते खरं खरं सांग. आज काही करून नारायणीला शिक्षा झालीच पाहिजे, कारण आज जर हिला शिक्षा झाली नाही ना आनंदी, तर ही पुन्हा असं काहीतरी करेल. हे पोलीस कोणी बोलवले वीर? मी बोलवलं, कारण तुझ्यावर खुनी हल्ला झाला. आनंदी, आनंदी, तुला फक्त एवढंच करायचं की यांच्याकडे तुला तक्रार करायची आणि त्यानंतर या नारायणीला कळेल कुणाच्याही अंगावर हात उचलण्याची काय किंमत असते ते. तुमच्यावर खुनी हल्ला झाला हे खरंय? आनंदी, हे बघ, तुझ्या वडिलांचा वारंवार इथे फोन येतोय. त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल काहीही माहिती नाहीये, पण त्यांना हे सगळं कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यांची तब्येत अजून खराब होईल. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सगळ्याचा विचार कर आणि मगच तुला काय सांगायचंय ते सांग. इन्स्पेक्टर, अक्का सरळ सरळ हिला इमोशनली ब्लॅकमेल करताय दिसतंय तुम्हाला? वीर, घरगुती भांडणांना कारण नसताना मोठं स्वरूप देऊ नकोस. हो, घरगुती भांडण? नारायणी जेव्हा आनंदीला मारत होती तेव्हा आनंदी तिची बहीण आहे हे आठवलं नाही तुम्हाला? वीर, हात जोडते बाबा. आधीच आमच्या घरात खूप ताणतणाव आहे, त्यात या सगळ्याची भर नको. अच्छा, म्हणूनच नारायणीला आमच्या घरात हे सगळे प्रॉब्लेम्स करायला पाठवलंय का? हे बघ आनंदी, आता तूच यांना खरं काय ते सांगून टाक आणि लक्षात ठेव, यांना शिक्षा झालीच पाहिजे. वीर,
पिंजरा